अगं तो वेडा झालाय आणि वेडा झालेला वाघ शिकारीपेक्षा खतरनाक असतो. दादा काय करतोयस हे? तुझ्या बाजूला मी तुझं कवच बनून राहील. त्याच्या श्वासात ती आणि तिच्या ध्यासात तो, त्याच्या श्वासात ती आणि तिच्या ध्यासात तो. प्रेमाचा हा अथांग सागर दोघांनाही ठाऊक होता. पण नशिबाचे खेळ आणि त्या बंधनांच्या भीती एक होताना जीव दोघांचा उगाचच कासावीस होत होता. या गावात आम्ही सांगल तीच इंजेक्शन डॉक्टर देते. मुरडी एवढी एवढी कोंबडीचं मुंडकं कसं मुरगाळतील ना तसं मुरगाळून टाकलंय. या दोघांना ना दगड मारून घालायची लय हौस आहे. काय टायगर, काय म्हणते मग रोशनी? रोशनी खूप काय म्हणून गेले रोशनी. त्याच्यासाठी वाट हो म्हणली घरी. चल घे लवकर. किती काय कधी यायचं ती? काय रावल्या तिकडे कसं काय? आम्ही आपलं ही चल निघ. चाले कुठले? सरांना भेटायला आलो होतो कॉलेजवरती. हेच दुर्वाचं कॉलेज का? हो तेच आहे. अच्छा, येणार आहे का ती बाहेर आता? नाही येणार. ठीक आहे, चालते. ठेवू का? ठेव फोन. अच्छा, हेच का दुर्वाचं कॉलेज? हा हेच आहे की. येणार आहे का आता ती बाहेर? का काय काम आहे? असं आपलं जस्ट चला मग आता. जायचं का? काय कार्यक्रम वगैरे आहे का इथं? हां, त्यांचा डान्स आणि कॉम्पिटिशन आहे ना. ए गॅदरिंग आहे चला.
डॉक्टर रोशनी, टायगरच्या आयुष्यात आलेली आणि त्याला सावरणारी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती. टायगरच्या प्रत्येक जखमेवरचं मलमच म्हणूयात. टायगर ही हळूहळू तिच्याकडे आकर्षित होत होता. पण या कहाणीचा शेवट तुम्ही विचार करताय त्यापेक्षा खूप वेगळा असणार आहे. हे प्रेम आहे की फक्त आकर्षण? मॅडम आत येऊ? हा या. बोला, काय झालंय तुम्हाला? नाही मॅडम, तसं काही नाही. ऍक्च्युली सत्यभाऊ तुमच्याकडेच ट्रीटमेंट घेतात ना? हा, येतो. मला असं समजलंय की तुम्ही आणि सत्यभाऊ चांगले फ्रेंड्स आहात. हो. तर त्यांची जी बहीण आहे दुर्वा, मीच आहे. प्रेम करणारा मुलगा मीच आहे. त्यांनी सांगितलं ना, एका मुलाला ते सारखं मारतात, तो मीच आहे. अच्छा, हा, त्यांनी मला सांगितलं होतं कुणी मुलगा त्याच्या बहिणीवरती प्रेम करतो म्हणून. तो माणूस खूप शांत आहे, पण त्याचा माइंड डिस्टर्ब झाला आहे म्हणून तो रागीट झाला आहे. त्याच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. प्लीज मॅडम, मला माहिती आहे तुम्ही त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करता आणि त्यामुळेच ते आता हळूहळू शांत होत चालले. जर परत ते तुमच्याकडे आले तर प्लीज त्यांना थोडं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न कराल? मी त्यांना बघेल समजून. माझ्याकडनं मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू मॅडम, येतो. टायगरच्या जखमेवरचं रोशनी नावाचं मलम त्याच्या जखमांसोबत त्याच्या मनाचे घाव पण भरत होता. आणि टायगर आता सुपर एक्साइटेड झाला होता आपल्या जिवलग मित्र फिरंगीला रोशनीबद्दल सांगण्यासाठी. पण त्याला काय माहिती, फिरंगीला ही गोष्ट आधीच कळली होती. म्हणूनच त्या दोघांची भेट ही स्पेशल ठरणार होती. काय टायगर, काय म्हणते मग रोशनी? रोशनी खूप काय म्हणून गेली रोशनी. मला ज्या वेळेला लागलं ना त्यावेळी तिनेच मला ड्रेसिंग केलं. मला अख्खं गाव घाबरतंय, पण तिनं माझी 2 दिवसात एवढी काळजी घेतली ना की बस मी विसरू शकत नाही. अरे आता दुर्वा कुठं आहे? सकाळी मी ऐकलं खूप मोठी झाली आहे, कॉलेजला जाते काय? हो रे, कोणत्या कॉलेजला? KKR कॉलेजला. अच्छा, ते होय. किती वाजता जाते? 10 वाजता जाते कॉलेजला. ओके, आणि येते किती वाजता? 5, 5:30 पर्यंत घरी येते. अच्छा, ओके, चालेल, ठीक आहे, भेटू आपण पुन्हा. विख्या एवढ्या दिवसातनं आला, 2 वर्षातनं. तो माझ्याबद्दल विचारायला सोडून दुर्वाबद्दलच विचारत होता. कॉलेजला कुठं आहे, किती वाजता जाते, किती वाजता येते. आजकाल ना माझा विश्वासच नाही, कोणावर विश्वासच बसत नाही. कधी कधी वाटतं फिरंगीत या सगळ्याच्या माग आहे. आणि हा विख्या 2 वर्षातनं येऊन दुर्वाच विचारायला लागला. नेमकं विख्या तर नाही ना? विख्यावर लक्ष ठेवायला लागेल.
नो काय हे काय काय आहे नवाकडा काय टायगर, आज सूर्य उजडायच्या आधी शस्त्राला धार लावायला लागलाय. आज काय शिकार करायची आहे काय कोणाची? अरे असं काय बघतोयस? रातची उतरली नाही काय? फिरंगी, तुला ताईचं टोपण नाव माहित होतं का रे? अरे आपण तिला सगळी बाळू म्हणायचो की. अख्ख्या गावाला माहिती आहे की नाव तिचं. अख्ख्या गावाला माहित होतं का त्या रात्री तिथं होतं त्यांना माहित होतं? काय झालं टायगर, असं का विचारतोयस? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय? मी तुझा मित्र आहे, दुश्मन नाही. दुश्मन ओळखीचा असतो फिरंगी. जो मित्र पाठीत खंजीर खुपसतो ना त्याला गद्दार म्हणतात. काल रात्री पुन्हा तोच आवाज मला ऐकू आला. बाळू म्हणाला तो नाराज म्हणला आजही तो चहा पितो. टायगर, देवा शपथ मला काहीच माहित नाही. माझ्यावर संशय घेऊ नको. मी तुला त्या रात्री फक्त शोधत होतो. दादा सोड त्याला. काय करतोय ते? हे घे कुराड, धार लागली का बघ तिला. आणि मला जर कळलं ना ह्या सगळ्यात तू आहे, स्वर्गात नाही नरकात पाठवेल तुला. फिरंगी दादा, ह्याला काय झालंय? असं काय करतो हा? अगं तो वेडा झालाय आणि वेडा झालेला वाघ शिकारीपेक्षा खतरनाक असतो.